ओम शांती। आज आहे 7 नोव्हेंबर 2025 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, हे संगमयुग सर्वोत्तम बनण्याचा शुभ काळ आहे, कारण याच वेळी बाबा तुम्हाला नरापासून नारायण बनण्याचे शिक्षण देतात। प्रश्न: तुम्हा मुलांकडे असे कोणते ज्ञान आहे ज्यामुळे तुम्ही कोणत्याही परिस्थितीत रडू शकत नाही? उत्तर: तुमच्याकडे या पूर्वनियोजित ड्रामाचे ज्ञान आहे। तुम्ही जाणता यामध्ये प्रत्येक आत्म्याचा स्वतःचा अभिनय आहे। बाबा आम्हाला सुखाचा वारसा देत आहे, तर मग आपण रडू कसे शकतो? चिंता होती पार ब्रह्ममध्ये राहण्याची, तो मिळाला, आणखी काय पाहिजे? बख्तावर अर्थात सौभाग्यशाली मुले कधी रडत नाही। धारणेसाठी मुख्य सारांश आहे: 1. ज्ञान तलवारीने विकारांना जिंकायचे आहे। ज्ञानाचे संस्कार भरायचे आहेत। जुनी दुनिया आणि जुन्या शरीराचा संन्यास करायचा आहे। 2. भाग्यवान बनल्याच्या आनंदात राहायचे आहे, कोणत्याही गोष्टीची चिंता करायची नाही। कोणी शरीर सोडले तरीही दुःखाचे अश्रू ढाळायचे नाही। आजचे वरदान आहे: नियंत्रण शक्तीद्वारे एका सेकंदाच्या पेपरमध्ये उत्तीर्ण होणारे सन्मानपूर्वक उत्तीर्ण भव। आत्ता शरीरामध्ये येणे आणि आत्ता शरीरापासून न्यारे बनून अव्यक्त स्थितीमध्ये स्थित होणे। जितका गोंधळ असेल तितकी स्वतःची स्थिती अतिशांत असावी। याकरिता समेटण्याची शक्ती पाहिजे। एका सेकंदामध्ये विस्तारामधून सारमध्ये जावे आणि एका सेकंदामध्ये सारमधून विस्तारामध्ये यावे। अशी नियंत्रण शक्ती असणारेच विश्वाला नियंत्रित करू शकतात। आणि हाच अभ्यास अंतिम एका सेकंदाच्या पेपरमध्ये सन्मानपूर्वक उत्तीर्ण करेल। स्लोगन आहे: वानप्रस्थ स्थितीचा अनुभव करा आणि इतरांना करवा, तेव्हाच लहान मुलासारखे खेळ खेळणे समाप्त होईल। ओम शांती।